जन्मा येऊनी काय केलेस, हा सरोलीकर महाराजांचा कीर्तनातला आवडता पूर्वरंग बरं का. हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला आणि त्याप्रमाणेच वाटचाल केली तर असं केलं तर आयुष्यात असा अमृतयोग येतो, हे त्यांनी आपल्या कृतीनं दाखवून दिलं आहे. कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य आदी गुणांचा पथदर्शक ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार हेही कार्य गुरुदेवांनी हाती घेतलं आहे. गीता पठणाचं शिक्षण अनेकांना दिलं. आज 50 जणांचा समूह माननीय संध्याताई कुलकर्णी यांच्याबरोबर 15व्या अध्यायाचं पठण करणार आहेत. आपणही त्यामध्ये सामील व्हावं ही विनंती. विविध उपक्रमांमध्ये समाजाला सामील अखंड बुवांनी करून घेतलेला आहे. भक्तीचा आणि साधनेचा संस्कार केला आहे. त्यातलाच हा एक भाग म्हणजे गीता पठण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्ये. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः. द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः. गृहीत्वा तानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रै चक्षुस्पर्शनै च रसनं घ्राणमेव च. अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं. विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यै चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनै च. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः.
यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः। वा, अप्रतिम मंगलमय वातावरण निर्माण झालंय. वक्ता श्रोता समूहानं गीतावचन गाऊ लागला तर काय साध्य होतं याचा विलक्षण अनुभव आपण साक्षीभावानं घेतला. हे आपलंही महत्भाग्यच नाही का? आता ह्या कृतज्ञता सोहळ्याला सुरुवात होते. तत्पूर्वी आजचे प्रमुख पाहुणे श्री नानाजी जाधव, प्रमुख वक्ते गुरुदेव वैद्या वाचस्पती श्री शंकरजी अभ्यंकर, माननीय श्री सुहासराव हिरेमठ यांना मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. कीर्तनकार, साधक, आप्त आणि मित्रपरिवार आयोजित या सोहळ्याचे अध्यक्ष शक्तिपात महायोग दीक्षाधिकारी वेदमूर्ती श्री विवेकशास्त्री गोडबोले हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. या सर्वांना घेऊन आपण मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते. या थोर विभूतींचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. प्रास्ताविक वेदमूर्ती करतायत. तत्पूर्वी त्यांचा थोडासा परिचय. कृष्ण यजुर्वेद तैतरीय शाखाक्रमात अध्ययन वडील आणि गुरुजी श्री लक्ष्मण भट्ट गोडबोले यांच्याकडे त्यांचं झालं आहे. तर जटा आणि घन अध्ययन काशी येथे वेदाचार्य श्री सोमनाथ भट्ट बापट यांच्याकडे झालं आहे. ज्योतिष विशारद ज्योतिषशास्त्री हे अध्ययन वडिलांकडेच झालेलं आहे. 2018 साली नक्षत्र संज्ञा फल हा विषय घेऊन त्यांनी PhD केली आहे. भारतीय संस्कार यज्ञ, शांती, ज्योतिष इत्यादीसाठी तसंच वेदांचं महात्म्य सांगण्यासाठी सुमारे 15 देशात प्रात्यक्षिकं आणि व्याख्यानं झाली आहेत. कीर्तन संमेलनात सारे कीर्तनकार वेदमूर्तींचं भाषण ऐकण्यास उत्सुक असतात, कारण त्यामध्ये होतं संदेह निवारण आणि नवीन ज्ञान त्यांच्याकडून मिळतंच ते मिळतंच. शास्त्रीय संगीताचा विशारदपर्यंतचा अभ्यासक्रमही वेदमूर्तींनी केलेला आहे. सध्या सातारा येथे श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे अध्यापन करत आहेत. मी त्यांना प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करते आहे. वेदमूर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संकेश्वर पीठाचे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सच्चिदानंद अभिनव विद्याभारती स्वामीजी आजचे उत्सव मूर्ती हरिभक्तपरायण मोरेश्वर बुवा चरोलीकर, आजचे प्रमुख वक्ते
परमपूज्य गुरुदेव विद्यावाचस्पती श्री शंकरजी अभ्यंकर आणि प्रांत संघचालक आणि श्रीयुत हिरेमठजी आणि जे आहेत श्री जाधवजी, सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण नमस्सभाभ्यः सभापतिभ्यश्च. कार्यक्रम पाहताना ऐकताना वेगळं वाटतंय की नाही प्रत्येकाला काहीतरी. बघा, आपण इतर अनेक कार्यक्रम पाहत असतो, ऐकत असतो, पण आपल्याला काहीतरी आपलं अंतरंग, आतलं हृदगत कोणीतरी सांगतंय, कोणीतरी बोलतंय, किंबहुना असं काहीतरी असतं किंवा असं काहीतरी करायचं असतं, हे सुद्धा आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतोय. आपण कितीतरी भाग्यवान आहोत. आजचे उत्सव मूर्ती जे आहेत, म्हणाल तुम्ही 75 वर्षाचे झालेत म्हणून. वाटतंय का असं कोणाला की हे 75 वर्षाचे आहेत म्हणून? बिलकुल नाही. मुद्दाम लक्षात घ्या. मला तरी असं बसल्यावर वाटत होतं की अजून 25 वर्षाचेच आहेत. त्यांचा जो उत्साह आहे किंवा त्यांना आतमधून जे जे काही वाटतंय ना, आपण हे करूया, आपण ते करूया. मी त्यांच्याशी बोलत असताना सारखं लक्षात येतं की ते वय विसरून पुष्कळ गोष्टी सांगत असतात. आज आपल्या धर्मासाठी, आपल्या धर्मजागरणासाठी आपण ही गोष्ट केली पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे. कितीतरी नवीन नवीन प्रस्ताव त्यांच्याकडून बाहेर येत असतात. आत्ताच्या मुलाखतीमध्ये आपण त्यांनी केलेल्या कार्याचा 10% किंवा 15% भाग ऐकला असेल. कितीतरी भाग असा आहे की अजून आपल्याला तो माहिती नाही आहे. मला जो आलेला अनुभव म्हणून सांगतो की आमच्याकडे शृंगेरी शंकराचार्यांनी, मी त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता की आपण जसं वैदिक संमेलन घेतो तसं जर कीर्तनकारांचं संमेलन घेतलं तर. त्यांना इथली ही पार्श्वभूमी माहिती नव्हती त्यावेळी की हे नारदीय कीर्तन असं आहे, अमुक आहे, तमुक आहे. आम्ही साधारण कल्पना दिली. चेंबूर मठामध्ये आलेले होते आणि त्यांनी लगेच सांगितलं की ठीक आहे, यावेळचं वैदिक संमेलन अहमदनगरला होणार आहे क्षीरसागर महाराजांच्या तिथे आश्रमामध्ये. त्याला जोडूनच लगेच तुम्ही कीर्तनकार संमेलन घ्या. वैदिक संमेलनाची तयारी आम्ही 1.5 महिना आधीपासून करत होतो आणि आम्हाला अवधी फक्त 15 दिवसांचा होता. मला त्यावेळी मोरेश्वर बुवा माहीतही नव्हते. आणखीन 2-3 ठिकाणी आम्ही गेलो, पण आम्हाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. आणि कोणीतरी एकदम सांगितलं, म्हणजे त्या देवाचीच कृपा, आमच्या हातात ते पुस्तक आलं कीर्तनकारांची सूची केलेल्याचं. आणि हे कोणी केली म्हणून पाहिलं आणि आम्ही पत्ता हुडकत त्यांच्याकडे आलो. आणि मुद्दाम सांगतो की फक्त 15 दिवसात आमचं पहिलं संमेलन झालं, या कीर्तनकार संमेलन. आणि मोरेश्वर बुवांचा संपर्क एवढा मोठा आहे आणि त्यांचे इतके जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध सगळ्यांशी एवढे आहेत की अवघ्या त्या 15 दिवसात कीर्तनकार संमेलन ठरलं, सत्कार मूर्ती ठरले, कुणाची कीर्तनं करायची, काय करायचं, सगळं त्यांनी लगेच रूपरेखा तयार केली. आणि त्या कीर्तनाला, पहिल्याच कीर्तनकार संमेलनाला 300 कीर्तनकार आलेले होते. आणि त्यावेळपासनं आमची जी काही एक गाठ बसलेली आहे एकमेकांची, आम्ही 3 जण होतो. मी, मोरेश्वर बुवा आणि आमचे अपामार्जने बुवा, असे आम्ही 3 जण काम करत होतो. पण त्याच्या सगळ्यात मुख्य भाग जो असायचा तो मोरेश्वर बुवांचाच असायचा. प्रस्तावना करताना मला हे एक आणखीन सांगावं वाटतंय की आपली 51 शक्तिपीठं आणि त्यापैकी काही शक्तिपीठं आज बांगलादेशात आहेत, काही शक्तिपीठं पाकिस्तानात गेली आहेत.
बुवांना ती खंत सारखी जाणवत असे. आम्ही ज्यावेळी बोलतो ना आपापसात, त्यावेळी त्यांना ते सारखं जाणवायचं की आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. मगाशी म्हटले ना की आम्ही वाड्या वस्त्यात जाऊन कीर्तनं केली पाहिजेत, तर त्यांनी ते करून दाखवलं. आज म्हणाल ना की बांगलादेशातली आत्ताची स्थिती काही विचित्र आहे, मान्य आहे, पण बुवा तिथं जाऊन आलेले आहेत. तिथे लोकनाथ तीर्थ स्वामींच्या पादुकांची स्थापना केलेली आहे, ढाकेश्वरीच्या मंदिरात केलेली आहे. तुम्हाला सांगतो, आज ना उद्या अखंड भारत पुन्हा होईल आणि त्यावेळेला ही शक्तिपीठं एकत्र येतील. त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची आठवण नक्की होईल. काही गोष्टीला वेळ लागतो, पण होतं. बुवांचं आणखीन एक काम आहे, ते असं आहे बघा की त्यांनी मगाशी उल्लेख केला होता की त्यांनी गो संगोपनाकरता सुद्धा खूप मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्यापैकी खाटकाकडं चाललेल्या गायी सोडून आणल्या आहेत. तिथं वादविवाद केला आहे, भांडण केलं आहे, पण गायी सोडवून आणल्या आहेत. आणि आज बुवांच्या मार्गदर्शनाखाली नारायण बेट जे केडगाव, तिथे बुवा ट्रस्टी पण आहेत. पण त्यांनी अशा सोडवून आणलेल्या गायी आहेत, इकडून आहेत तिकडून आहेत. आज तिथे 90 गायी आहेत. मी बघून आलो आहे म्हणून सांगतो. म्हणजे एखादी गोष्ट तिच्यावेळी करतात त्यावेळी ते दीपस्तंभासारखे उभे राहतात. आम्ही काय करू शकतो? आज पैसा खूप आहे, माणसं म्हणतील आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ, पण प्रत्यक्ष कार्य करायची अत्यावश्यकता आहे. आणि ते काम आजपर्यंत बुवांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्यांचे संकल्प जे असतात ना, ते असे छोटे छोटे नसतातच. आम्ही पाहिले बरं का, की काही नाही बुवा अथर्व शीर्षाची आवर्तनं करायची आहेत, तर संकल्प करताना उगीच बुवा 1000 करेन 2000 करेन असलं नाही, लाख 1.5 लाख 2 लाख असंच आहे काहीतरी. आणि ते जे काही संकल्प करतात त्याच्यापेक्षा पुढे जातात. मगाशी सांगितलं त्यांनी नेहमी, कारण त्या संकल्पात ताकद असते, काहीतरी शक्ती असते. बुवा शक्तिपात दीक्षाधिकारी आहेत. ही जबाबदारी दत्त महाराजांनी किंवा त्यानंतर काका महाराजांनी त्यांच्यावर जी टाकली आहे त्याला काहीतरी कारण आहे हो. आज आम्ही एखादे उपनयन लावायला जातो, मुंज करायला जातो, आणि त्या वडिलांना आम्हाला गायत्री मंत्र सांगायला लागतो. हां, आणि मग आता तुम्ही तुमच्या मुलाला सांगा. अरे तुझीच बॅटरी चार्ज नाही तर तू दुसऱ्याची काय करणार? पण म्हणून शक्तिपाताकरता सुद्धा कसं आहे की स्वतः रोज बसावं लागतं हो, मग त्याचा काहीतरी उपयोग होईल. आम्ही ज्यावेळी संमेलनाच्या किंवा याच्या निमित्ताने एकत्र असतो त्यावेळी मुद्दाम पाहिलं आहे की अरे रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजतात. जे मुख्य काम करणारी माणसं असतात ना त्यांच्यावर जबाबदारी जास्त असते. 2-2 वाजतात रात्रीचे, पण ते पहाटे पुन्हा 4 वाजता उठून ध्यानाला बसलेले असतात. तेव्हा ती शक्ती येते आणि त्यावेळी तिचं संक्रमण होतं आणि त्याचे अनुभव त्यानंतर येतात. म्हणून मगाशी त्यांनी जे उदाहरण दाखवलं ना, नवीन घर बांधण्याकरता काय करावं लागतं, तर ती गोष्ट लक्षात घ्या. आजचा जो कार्यक्रम आहे 75 आहे, आमच्याकडं असं म्हटलं जातं की या वयोवस्था शांती म्हणून आहेत, सांगितलेल्या आहेत. 50 पासून 100 पर्यंत आहेत आणि दर 5-5 वर्षांनी या शांती आहेत. 50व्या वर्षी वैष्णवी शांत सांगितली, 55व्या वर्षी वारुणी शांत सांगितली, 60व्या वर्षी उग्ररथ शांत सांगितली. दर 5-5 वर्षांनी काय हो कशा करताय त्या? तर असं म्हटलंय की देह हा एक रथ आहे. या देहाला तुकाराम महाराजांनी म्हणले की देह देवाचे मंदिर. एकनाथ महाराजांनी म्हणले काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. तसे आमच्या ऋषींनी या देहाला एक रथाची कल्पना दिलेली आहे.
आणि तो आत्मा जो आहे तो रथी आहे आणि बुद्धी आहे ही सारथ्याचं काम करते आणि तो असा रथ चाललेला आहे. पण म्हणतात ना, साठीन बुद्धी नाठी. तुमच्याकरता नाही बरं का बुवा बरं का. पण 50शी झाली ना की त्यानंतर हे सगळे जे घोडे आहेत ना हे थकायला लागतात. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे घोडे आहेत आणि हे थकायला लागतात आणि त्यावेळी आम्हाला सारथ्याची जरुरी असते. म्हणून 50व्या वर्षी आम्ही पहिला सारथी आणून बसवतो या रथावर. त्याचं नाव विष्णू असतं, म्हणून वैष्णवी शांत होती पहिली. आणि पहिल्यांदा रथावर विष्णूलाच आणून बसवावा म्हणजे रथ योग्य डेस्टिनेशनला जातो बरं का. गोपालकृष्णाचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा. ते कर्णाच्या रथावर शल्य होता म्हणून रथ कोणीकडे तरी गेला. अर्जुनाच्या रथावर गोपालकृष्ण होते, विष्णू होते. आणि दर 5 वर्षांनी एक एक सारथी बदलायचा आहे. या 75व्या वर्षी हा जो सारथी आता 75 ते 80 करता जो आहे ना त्याचं नाव इंद्र कौशिक आहे. म्हणजे इंद्राचं बळ आहे या ठिकाणी. आणि कौशिक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही आहे, हे विश्वामित्र कौशिक म्हणजे कौशिक नंदन आहे बरं का. आणि त्यामुळे सूर्याचं तेज आहे आणि इंद्राचं बल एकत्र येणं हे इंद्र कौशिक या शांतीतून हे होत असतं. 75व्या वर्षी येत आहे. मग पुढे 80 होणारे सहस्रचंद्र दर्शन आपण सगळे त्याला जमणार आहोत. पुढल्याही याला जमणार, पण 100पर्यंत जमायचं आहे, त्याच्या पुढेही जमू. अहो काय आहे, त्यांचं काम करत असताना आपलंही वाढवून घ्यायला काय हरकत आहे नाही का. पण एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या की अशा कार्यक्रमासाठी इतक्या दुरून संकेश्वरचे शंकराचार्य येतात. ज्यावेळी जो माणूस असतो कार्य मोठं केलेलं असतं त्याच्याकरता आलेली प्रमुख पाहुणे मंडळीसुद्धा तशीच असतात बरं का, सामान्य असत नाहीत. आजच्या या कार्यक्रमासाठी संकेश्वरून महाराज आलेत आणि या पीठाचं वैशिष्ट्य त्यांनी मगाशी सांगितलं मला. 4 पीठं जी स्थापन झाली प्रमुख, त्यानंतर 5वं पीठ स्थापन झालं ते संकेश्वरचं आहे बरं का. आणि त्या पीठाचे पीठाधीश आज इथं आलेले. त्यांनी मुद्दाम आणखीन एक गोष्ट सांगितली. आपण आज अनेक उपाधी पाहतो, जसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य हे त्यांच्या मागचं जे असणारं बरं का बिरुद म्हणू, किंवा बालगंधर्व हे असणारं मागचं बिरुद म्हणू, या सगळ्या ज्या गोष्टी, स्वरसम्राज्ञी, तर या सगळ्याला आपण म्हणतो काय की लोकमान्य म्हटले की अरे हा तर बालगंधर्व आहे. पण त्यांना बालगंधर्व हे सन्मानपत्र जे दिलं गेलं आहे ते संकेश्वर पीठातर्फे दिलं गेलं आहे बरं का. स्वरभास्कर हे भीमसेनजींना सन्मानपत्र पीठातर्फे दिलं गेलं आहे ते संकेश्वर पीठातर्फे दिलं गेलं आहे. म्हणजे अशा पीठाचे पीठाधीश आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आजचे प्रमुख वक्ते जे आहेत शंकरजी अभ्यंकर. मी काय सांगू विशेष, अहो मी आत्ता जी काही बडबड करतोय ना त्यांची पुस्तकं वाचूनच करतोय. अरे नुसतं गीता सागर वाचा, गीता सागर. तुम्ही 1000-2000 प्रवचनं सहज करू शकाल असं त्यात सामर्थ्य आहे. आणि आत्ता ते जे रामायण लिहित आहेत, जे चालू आहे आता, म्हणजे जवळजवळ 4-5 कांड झालेली आहेत. त्यातली एक पुस्तक जर वाचायला घेतलं तर इतकं काही ज्ञान प्राप्त होईल. आणि लक्षात येतं शतकोटी प्रविस्तरम जे म्हटलंय ना, हे का, हे तुम्हाला ते अक्षर वाचल्यावर लक्षात येईल. अशी एक मोठी विभूती आजच्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेली. प्रांताचे संघचालक आहेत. ही संघचालक द्वय जोडी जी आहे, शिस्त काय असते आणि आज आम्हाला धर्मजागरणाची काय आवश्यकता आहे, बुवांना जे अपेक्षित आहे, या सगळ्याचे त्यानं नुसते शब्द टाकले आणि ती लगेच सगळी मंडळी म्हणली हो आम्ही येणार, आम्ही नक्की येणार. हे
त्याच्यासाठी पुण्य असावं लागतं गाठीला, तर या गोष्टी होतात. उगीच येऱ्या गबाळ्याला कोणाला तुम्ही येताय का म्हटलं तर येईल का कोणी? नाही येणार. पण तितकीच अधिकारी व्यक्ती आहे. मी एवढंच म्हणतो, प्रास्ताविक जास्त लांबवत नाही, पुढचं आपल्याला ऐकायचं आहे, छान छान ऐकायचं आहे. म्हणून मी एवढंच सांगतो की आज हा कार्यक्रम आपण पाहायला ऐकायला उपस्थित आहोत. एका दृष्टीने आपण खूप भाग्यवान आहोत, खूप खूप भाग्यवान आहोत. आणि आपण सांगू शकतो आमच्या पुढल्या पिढीला की आम्ही असंही काहीतरी ऐकलेलं होतं आणि आम्ही असंही काहीतरी पाहिलेलं होतं की जे अविस्मरणीय होतं. एकच पुन्हा म्हणतो, बुवांना आशीर्वाद म्हणून एवढंच म्हणतो, तच्चक्षुर्देवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं नन्दाम शरदशतं मोदाम शरदशतं भवाम शरदशतं शृणवाम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं अजीतास्याम शरदशतं ज्योक्च सूर्यन्दृशे. धन्यवाद. नमस्कार. सगळे कीर्तनकार कीर्तन संमेलनात का भारून जातात बुवांचं भाषण ऐकून, वेदमूर्तींचं भाषण ऐकून, हे आपल्याला अनुभव आलेलाच असेल. तर अतिशय उत्तम असे आशीर्वाद बुवांना मिळालेले आहेत. आज इथे आवर्जून सगळेजण उपस्थित झालेले आहेत. तर ह्या प्रभृतींचं आपण सत्कार करूया, स्वागत करूया. त्यांचा परिचय आणि सत्काराची सूत्र सुहास सरांकडे देते. आजच्या या समारंभासाठी अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं आहे असे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य संकेश्वर पीठ या पीठाचे 24वे विद्यमान पीठाधीश्वर परमहंस परिव्राजकाचार्य श्री सच्चिदानंद अभिनव श्री विद्या नृसिंह भारती स्वामी महाराज यांनी 10 जुलै 2016 पासून या मठाची सूत्र स्वीकारलेली आहेत. या मठामध्ये अनेक उपक्रम चालू आहेत. त्यातला एक आवर्जून उपक्रम मला सांगावासा वाटतो की जो महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर सुरू झाला आहे, की या मठात त्यांनी एक पाठशाळा सुरू केलेली आहे आणि त्या पाठशाळेद्वारे ज्या सामान्य लोकांना नित्यकर्म आणि संध्या शिकायची आहे यांच्यासाठीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. संकेश्वर पीठाची जी स्थापना झाली आहे त्याची कथा फार सुंदर आहे की शृंगेरी मठाचे 16वे आचार्य साधारणपणे शके 1500च्या सुमारास काशी यात्रेला गेलेले होते आणि त्या ठिकाणी हिमालयामध्ये बद्रिकाश्रमाजवळ आद्य शंकराचार्यांच्या गुरूंची जी गुहा आहे ती पाहण्यासाठी आज जात असताना त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की हा एक निर्दिष्ट दिवस मी तुम्हाला सांगतोय, या दिवशीपर्यंत जर मी गुहेतनं बाहेर आलो तर ठीक, अन्यथा तुमच्या शिष्यांपैकी एकाला पीठावरती रोहण करायला लावा आणि त्याच्या मार्गदर्शनात पीठाचं कार्य पुढे सुरू ठेवा. पुढे आचार्य त्या निर्दिष्ट दिवशी गुहेतून बाहेर पडले नाहीत म्हणून शिष्यांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुढची कार्यवाही केली आणि ती कार्यवाही झाल्यानंतर जे आचार्य गुहेमध्ये गेलेले होते ते गुहेतून बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की आता पीठावरती जर पीठारोहण झाले तर पुढे काय करायचं. आणि मग त्यांनी संकेश्वरच्या वायव्येला वल्लभगडावरती तिथं मुक्काम केला आणि त्या ठिकाणी देवीनं दृष्टांत दिला की या ठिकाणीच आपण वास्तव्य करावं आणि त्या ठिकाणी संकेश्वर अर्थात सांख्येश्वराचा अपभ्रंश झालेल्या या ठिकाणी या पीठाची स्थापना झाली आहे. कोल्हापूरच्या सोमवंशी राजा कृष्णरायानं या ठिकाणी कोल्हापूरला देखील त्यांच्याकरता एक मठ बांधून दिला आणि संकेश्वर कोल्हापूर हे मूळ शृंगेरी पीठाचं अधिकारी पीठ म्हणून त्या ठिकाणी निर्माण झालं. या पीठावरती कल्याण सेवक महाराज समाधिस्थ झाल्यानंतर शृंगेरी आचार्य भारती तीर्थस्वामी महाराजांच्या आज्ञापत्रानुसार स्वामींनी या पीठावरती पीठारोहण केलं आहे आणि आज आपल्या सगळ्यांना आशीर्वचन देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता स्वामीजी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी या कृतज्ञता सोहळा समितीचे अध्यक्ष आदरणीय वेदमूर्ती गोडबोले शास्त्री यांना विनंती करतो की त्यांनी आचार्यांचा या ठिकाणी स्वागतपर सत्कार करावा. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु
पृषदशवा मरुतः पृश्ने मातरशुभय्यावा विदधे सुजगमायः अगनजुभामनावसूरचक्षुषो विश्वे नो देवावसागमन्यः भद्रं कर्णे विशृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनो भैरव्यसेम देवहि दय्यदायु। विष्णुरपि चक्रमेत्रिधानि ब्रह्मलोके तु परान्तकाले परामृतात् परिमुष्यन्ति सर्वे धरं विपापं परमेष्मभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्यसक्तस्थं तत्रापि धरं गगनं विशोकस्तस्मिन् यदन्तस्तदुपासितव्यम् यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिर्नस्य परस्य महेश्वरः। हरिः ॐ इदं विष्णुर्विचक्रमेत्रिधानि दधे पदं समूढमस्य पाग्सुरे स्वाहा ईरावती धेनुमतिः भूदग्गो सूयवसिनी मनवेदशस्या व्यस्कभनारोदसी विषणावेति दाधर्थ पृथिवीमभितो मयूखैः स्वाहा देवश्रुतौ देवेख्वाघोखतं प्राची प्रेतमध्वरं कल्पयन्ति ऊर्ध्वं जज्ञन्नयतं माजिह्वरतं स्वङ्गोष्ठमावदतं देवी दुर्जे आयुर्मा निर्वादिष्टं व्रजाम्मा निर्वादिष्टमत्र रमेथां ब्रह्मन् पृथिव्याः विष्णोर्नुकं वीर्यानि प्रवोचञ्जः पार्थिवानि विममे रजाग्मुषि जो अस्कभायरुत्तरग्गो सरस्थं द्विचक्रमाणस्त्रीढोरुगायो विष्णवेत्वा तद्विष्णुस्तवते वीर्येण मृगो न भीमः कुचरो गिरिष्ठाः जस्योरुकुत्रिकुविक्रमणेक्वरीक्षयन्ति भुवन निविषवा विष्णोरराटमसि विष्णोः स्नप्त्रेस्थो विष्णोः स्योरसि विष्णोर्ध्रुवोऽसि वैष्णवमासे विष्णवेत्वा। स्वस्ति। आजचे दुसरे मान्यवर आहेत शंकर वासुदेव अभ्यंकर, वक्ता दशसहस्रेषु म्हणून अवघ्या महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही ते सुप्रसिद्ध आहेत. गीता जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्म आहे आणि गीतेचं तत्त्वज्ञान आचरून ते आपल्याला सगळ्यांना दाखवत आहेत. विचार, उच्चार आणि आचार यात विलक्षण एकरूपता असलेले आजचे आपले हे प्रमुख मान्यवर. क्रिकेट, बुद्धिबळ, संगीत, गायन, कीर्तन, प्रवचन, अध्यापन आणि संशोधन या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे. अतिशय बहुआयामी असलेलं हे व्यक्तिमत्व संस्कृत आणि इंग्लिश या 2 विषयामध्ये त्यांनी MA केल्यावर एमेड या पुणे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ते सर्वप्रथम आलेले होते. स्वामी विवेकानंदांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर PhD करणारे ते भारतातले पहिले विद्वान आहेत. आत्तापर्यंत 70हून अधिक ग्रंथांचं त्यांनी एकटाकी लेखन केलेलं आहे. 5500 पृष्ठांचा पंचखंडात्मक भक्तिकोश हा त्यातला मानाचा तुरा आहे. त्यांनी लिहिलेल्या 1200 पृष्ठांच्या गीतासागर, आत्ताच त्याचा उल्लेख झाला, या ग्रंथांमध्ये हा सर्व स्वतंत्र भाष्य करावा इतका मोठा ग्रंथ आहे. अनेक विद्यापीठांच्या मध्ये तो संदर्भ ग्रंथ म्हणून आज अभ्यासला जातो. या बृहत ग्रंथाच्या आत्तापर्यंत 11 आवृत्त्या निघालेल्या आहेत.
याशिवाय पसायदान, गणपती अथर्वशीर्ष, वंदे मातरम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुकाराम, वारकरी संप्रदाय, स्वरभास्कर हे त्यांचे विशेष गाजलेले ग्रंथ आहेत. 1983 साली त्यांनी आदिष्ट प्रतिष्ठान या न्यासाची स्थापना केली. गेली 36 वर्ष ही संस्था भारतीय संस्कृती संवर्धन आणि लोकशिक्षणाचं कार्य अव्याहतपणे करते आहे आणि गुरुदेव त्याचे अध्यक्ष आहेत. दूरदर्शनवर ज्ञानेश्वरीवर त्यांची झालेली निरूपणं, सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेला माऊलींचा हरिपाठ हा अतिशय लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. त्यांना आजपर्यंत 18 राज्य पुरस्कार आणि 9 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारांमध्ये अमृतकीर्ती पुरस्कार, वाग्विलासिनी पुरस्कार, अटल संस्कृती गौरव पुरस्कार, उत्तुंग जीवन साफल्य पुरस्कार, विद्यावाचस्पती, प्रवचन भास्कर, पंडित, गीताभूषण, विश्वभूषण, विद्वत शिरोमणी अशा अनेक विविध पदव्या त्यांना अनेक संस्थांनी बहाल केलेल्या आहेत. त्यांना आजपर्यंत 4 विद्यापीठांनी डिलीट अर्थात जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारती विद्यापीठ, चंद्रशेखर सरस्वती विश्व महाविद्यालय कांचीपुरम आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या 4 विद्यापीठांनी आजपर्यंत गुरुदेवांना डिलीट या पदवीनं सन्मानित केलेलं आहे. 2019मध्ये नानाजी देशमुख पुरस्कारानं ते सन्मानित झालेले आहेत. कार्य चिरस्थायी व्हावं यासाठी लोणावळा इथं 33 एकर भूमीवरती वैश्विक संत विद्यापीठ निर्माण करण्याचा भव्य प्रकल्प त्यांनी सध्या हाती घेतला आहे. संस्कृतीच्या अष्टांगाचं म्हणजेच धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण या सर्वांचा साकल्यानं अध्ययन, अध्यापन, विचार, चिंतन, मनन, संशोधन केलं जाईल असं या संस्थेचं उद्दिष्ट असणार आहे. विद्यापीठाचे अधिष्ठान म्हणून पर्यावरणाच्या संतुलनात वरद महाविष्णूचं एक उत्तम मंदिर या ठिकाणी उभं केलं जाणार आहे. निवासी शाळांमध्ये इतर विषयांच्या बरोबरीनं भारतीय संस्कृती आणि गीता याबद्दल एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे. तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून शुद्ध अध्यात्म सांगणारे सत्पुरुष या विद्यापीठातून घडावेत. एकात्मिक, वैश्विक असं अलौकिक हे स्थान असेल असा त्यांचा मानस आहे. परमेश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून सत्कार्य करत राहावं आणि तोपर्यंत थांबू नये जोपर्यंत कार्यसिद्धी होत नाही या उक्तीचा आदर्श म्हणजे गुरुदेव शंकर अभ्यंकर. मी महोत्सव समितीचे अध्यक्ष वेदमूर्ती गुरुजींना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचाही या ठिकाणी यथोचित स्वागत सत्कार करावा. ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजां होतारं रत्नधातमाम् सविता प्रार्पयतु श्रेष्ठतमाय कर्मण आप्य यद्वमग्न्या इन्द्राय भागं प्रजावतीरनमीवा अयक्ष्माम वस्तेन ईशतमाघशग्मुसो ध्रुवा अस्मिन् गोपतौ स्यात् बह्वीर्यजमानस्य पशून् पाहि. आजच्या कार्यक्रमातले तिसरे महत्त्वाचे मान्यवर आदरणीय सुहासजी हिरेमठ यांचा जन्म सोलापुरातला, शिक्षण देखील सोलापुरात झालं. 1973मध्ये त्यांनी BScची पदवी घेतली आणि आपलं जीवन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकरता समर्पित केलेलं आहे. प्रचारक जीवन त्यांचं 1973 पासून सुरू झालेलं आहे. 35 वर्ष महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग आणि प्रांत स्तरावरती विविध जबाबदाऱ्या स्वीकारत 10 वर्ष अखिल भारतीय स्तरावर संघाच्या सेवा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि 2017 पासून अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते काम करतायत. महोत्सव समितीचे सहकार्य असणारे दत्ताजी वाळवेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुहासजी हिरेमठ यांचं या ठिकाणी स्वागत करावं.
आजचे आपले चौथे मान्यवर आहेत नानासाहेब अर्थात सुरेश अण्णाजी जाधव। यांचं लौकिक शिक्षण MTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग। त्यांचं त्यातलं विशेषत्व जे आहे ते माती आणि पाणी यांचं संवर्धन। त्यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून आपली नोकरी केली आणि 1 नोव्हेंबर 2012 रोजी ते सेवानिवृत्त झाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बालपणापासून संघ स्वयंसेवक संघाचे 3य वर्ष शिक्षित ते आहेत। पदवी परीक्षा पूर्ण केल्यानंतर 6 वर्ष संघाचे पूर्णवेळ प्रचारक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलंय। त्यातला 1 वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आणि मावळ तालुका प्रचारक, 5 वर्ष जळगाव अर्थात खानदेश इथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं। प्रांत संघचालक म्हणून 2013 ते 2020 पर्यंत त्यांनी जबाबदारी सांभाळली। कृषी विद्यापीठात वनशेती संशोधन प्रकल्पात शास्त्रज्ञ म्हणून कार्य करताना मृद जलसंधारण या विषयात संशोधन केलं। महाराष्ट्र शासनानं मृद व जलसंधारणाच्या 3 संशोधनाला मान्यता दिलेली आहे। सलग समपातळीचे चर पुनर्भरण करून त्यावर वृक्ष लागवड करण्याच्या पद्धतीचं उल्लेखनीय संशोधनाचा यामध्ये अंतर्भाव आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं युती शासनाच्या काळात राबवल्या गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचं प्रशिक्षण अण्णासाहेब कदम पाटील शेती आणि ग्रामविकास प्रतिष्ठान देवळाली प्रवरा तालुका राहुरी या प्रतिष्ठानमार्फत अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 3000 सदस्यांना प्रशिक्षण देण्यात त्यांचा विशेष सहभाग आहे। ग्रामपंचायत सदस्यांचं प्रशिक्षण दिलेल्या या सहभागाबद्दल रामभाऊ माळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई यांनी त्यांना गौरवित केलेलं आहे, सन्मानित केलं आहे। असे हे आपले आजचे चौथे मान्यवर नानासाहेब जाधव यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करावा अशी विनंती या महोत्सव समितीतले श्री विलास देशपांडे यांना मी करतो। जतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः। या कृतज्ञता सोहळा या निमित्तानं एक गौरव विशेषांक याचं निर्माण झालेलं आहे। मला वाटतं तो ग्रंथ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। तर त्याचं प्रकाशन आता आपण करणार आहोत। तर मी मान्यवरांना विनंती करते की त्याचं प्रकाशन करावं। तत्पूर्वी ह्या कृतज्ञता गौरव विशेषांकामध्ये नक्की आहे काय याचा थोडासा आढावा मी घेते आहे। हा अंक श्री मयुरेश गणपती आणि दत्तात्रेयांना तसंच गुरुपदाला समर्पित आहे। हा केवळ गौरव अंक नाही तर हा अमृत संचय आहे। सद्गुरूंचा जीवनपट, त्यांनी केलेलं अनेक प्रकारचं उदंड कार्य, साधक आप्तांच्या मनीच्या भावना तर आहेतच, पण या कार्यक्रमाला आशीर्वाद लाभले आहेत ते श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर, श्रीमद जगद्गुरू दाक्षिणामनाय अविच्छिन्न परंपरा कुडली शृंगेरी महास्थानम यांचं, स्वामी गोविंदगिरी महाराज यांचं, परमपूज्य श्री प्रकाश प्रभुणे महाराज नाशिक यांच्याकडून आशीर्वाद आलेत। परमपूज्य ज्ञानराज माणिकप्रभू महाराज माणिकनगर यांनीही आशीर्वचनं पाठवलेली आहेत। शुभेच्छा मिळालेल्या आहेत त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ यांच्या, तसंच चंद्रकांत दादा पाटील, तंजावरहून प्रिन्स श्रीमंत शिवाजीराजे भोसले, विश्वजित गाडेराव यांच्याकडूनही शुभेच्छा आल्या आहेत। यामध्ये विद्यावाचस्पती शंकरजी अभ्यंकरांचं 21 कडव्यांचं एक काव्य आहे। परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचं साधकांशी हितगुज असा लेख आहे। कीर्तन परंपरा काल आज उद्या हे कोल्हटकर बुवांचा लेख आहे। सिद्धयोग, पूर्वाभ्यास, परंपरा, उत्सव मूर्तींचा जीवनपट, संपूर्ण कार्य याचे अनेक फोटो, माहिती आणि त्याचबरोबर मित्र, आप्त, साधक, शिष्य जे त्यांच्या अनेक कीर्तनकार जे त्यांच्या सहवासात आले त्यांची मनोगत असं आहे। तर ह्या कृतज्ञता अंकाचं त्यांनी प्रकाशन करावं अशी मी विनंती करते।
आजच्या समारंभासाठी अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. आपल्या जीवन प्रवासात जीवन कार्यात जे गुणवंत अधिकारी व्यक्तिमत्व आली त्यांचाही सत्कार व्हावा ही परमपूज्य सद्गुरू चरोलीकर महाराजांची मनीषा आहे. त्याप्रमाणे काही सत्कार करत आहोत. सुरुवातीला परमपूज्य श्री मुकुंद काका ठकार महाराज यांचा सत्कार साधक परिवाराचे श्री प्रमोद पोटभरे हे करतील. साधक परिवारापैकी जी मंडळी गौरव करण्यासाठी येणार आहेत त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूने आल्यानंतर कॅमेरा ज्या बाजूला लावलाय तिकडे आपण सगळ्यांनी पाहायचं आहे. सौभाग्यवती ठकार पण इथे हजर आहेत. पुढचा सत्कार परमपूज्य श्री शरद शास्त्री जोशी महाराज प्रधान विश्वस्त श्री वासुदेव निवास यांचा सत्कार आपले तळमळीचे साधक विलासजी देशपांडे करतील. तच्चक्षुरुदेवहिताम्बुरस्ताच्छुगरामुच्चारित पश्ये मा शारदाः शतञ्जीवे मा शारदाः शतग्मु श्रेणुयाम शारदाः शतं प्रप्रभा मा शारदाः शतमदीना हास्याम शारदाः शतं भूयश्च शारदाः शतातो. परमपूज्य प्रकाशराव प्रभुणे महाराज नाशिक यांचा सत्कार पांडुरंग गाडगीळ करतील. अग्निनारैर्वैष्णवद्घोषमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमाम् अग्नेय यज्ञमध्वरं विश्वतः परिभूरसि सैदेवेषु गच्छति. पुढचा सत्कार परमपूज्य देवीदासजी जोशी यांचा सत्कार प्रकाश सोनटक्के करतील. पुढच्या सत्कार मूर्ती आहेत परमपूज्य श्री शहरकर गुरुजी यांचा सत्कार श्री गीतेश मोरेश्वर जोशी चरोलीकर करतील. ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विसीमतः सुरुचोऽप्येन आवाह सबुद्ध्या उपमा अस्य विष्ठाः सतश्च जोनिमा सतश्च विवाह. श्री शहरकर गुरुजी यांच्या पत्नीही आलेल्या आहेत. शर्वाणी त्यांचा सत्कार करतील. पुढचे सत्कार मूर्ती आहेत परमपूज्य डॉक्टर अजितदादा तुकदेव अध्यक्ष वेद वासुदेव प्रतिष्ठान श्री दत्तात्रय वाळवेकर आणि सौ वाळवेकर यांनी त्यांचा सत्कार करावा. अग्निर्होता कविक्रतु सत्यसिद्रश्रवस्तमः देवो देवेभिरागमद यदङ्गदासुषेत्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेतत्सत्यमङ्गिरः. पुढील सत्कार मूर्ती आहेत वेदमूर्ती श्री प्रकाश शास्त्री दंडगे साधक परिवारचे सदानंद कुलकर्णी त्यांचा सत्कार करतील. प्रकाश शास्त्री दंडगे.
नमो ब्रह्मणे नमो स्वग्नये नमः पृथिव्ये नमः ओषधीभ्यः नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे महते करोमि. दंडगे वहिनींचा सत्कार सौ कुलकर्णी करत आहेत. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् क्षणान्निखाणामुम् इखाण सर्वलोकम् इखाण. पुढचे सत्कार मूर्ती आहेत श्री अरुणजी वझे. बाळकृष्ण जोशी हे सत्कार करते. ज्ञानं प्रथमं पुरस्तात् विसीमदस्सुरजो वेनावः सबुज्ञा उपमा सविष्टा सदस्य योनिमसदस्य विवाह. प्रथमं पुरस्तात् विसीमदस्सुरजो वेनावः सबुज्ञा उपमा सविष्टा सदस्य योनिमसदस्य विवाह. सभागृहात उपस्थित असलेल्या अन्य मान्यवरांचा सत्कार आपण थोड्याशा अवधीनंतर करणार आहोत. आता आपण वळतो आहोत ते आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जे प्रमुख वक्ते म्हणून ज्यांना या ठिकाणी पाचारण केलंय, आमंत्रित केलंय, त्यांचे विचार ऐकण्याकरता.